दादू इथे काय टाकू जरा मुरो नाही फालतू नको रे हे घ्यायचं दिसतंय ना हे बस ना घ्या बस ना या संसारूपी जगात मी हरलोय ग तुझा देवाला मोडलाय मी काहीच करू शकलो नाही घरातला पुरुष हा वटवृक्षाप्रमाणे असतो तो अंगावर दुःखाचे ऊन घेऊन आपल्या सावलीत वांडाला ना दुःख येतो आपल्या दुःखाचं दुष्टपणात करतो तो माणूस ज्या भूमिकेत वावरतो ना त्याच्या एकांतपणात असतो नवीन पिढी जुनी पिढी नाण्याची दोन बाजू आहेत पण एखादा दुसऱ्याला काही वेळेला कळत नाही अरे परमेश्वरा अरे दुःखाच्या सात समुद्र ओलांडल्याशिवाय आनंदाने फुलणारे फूल नाही का रे मिळत नाही का रे मिळत मोबाईल चेक कर अरे हे पण पागल आहे रे चाट दाखवत होतो पोरी बरोबर केलेले तू भेट नाही वाटलं गुरुची महत्वाची भूमिका तुम्हीच बजावलीत ना खांद्यावर आता तरी शांत व्हा हो नाहीतर तिला राजकारणाच्या नावाखाली बळीचा बकरा बनवून प्रसंगी बळी द्यायला भाग पाडू नका म्हणजे मिळवलं अरे तुला म्हणायचं तरी काय हो नवीन संसाराच्या शोधात वहिनीला आपल्या माणसांना विसरून ते सुख उपभोगायचंय ते तरी तिला उपभोगू द्या नाहीतर अहो वहिनीला या संसारात तुमच्यामुळे किती हे भोगायला लागते तुम्हाला चांगलंच माहिती आहे तू बोलतो बाबा भारी सर्व ऐकून चांगला नाही मी येतो जरा याचा समाचार घेतला नसता आपण पळाला ठेव ना ठेव आम्हाला ठेव ना अरे अण्णा बसायला वेळ नाही घरात आहे अरे चल ना रे अरे थांब काय इंटरव्ह्यूला चाललोय आपण पिक्चरला नाही हो अण्णा आज काय करतोय आठवत असेल पण आज कशी काय रे इंटरव्ह्यू अण्णा आता तुम्हीच बघा ना आज भाऊबीजेचा दिवस आणि या इंटरव्ह्यू वाल्यांना कंपनी वाल्यांना काय पडलेलीच नाहीये
सणाला काही महत्वच नाही बघा हो. चिम्या ए चिऊ ए चिमण्या चलणार रे. काय करतोय मनी? साडेदहाची गाडी सुटणार वाटतं. अरे अजून 2 तास आहेत ना. या चिम्या राजे या. आपल्या सेवेसाठी हा सेवक हजर आहे. अरे 2 तास बाकी आहेत अजून. जा 10:30च्या ट्रेन दिलं आहे ना. नेम काढायचं नाही. नेम काढायला सांग. पहिला मंदिरात काढायचा होता. मारणार तो विसरला ना. तो नेम चुकवला. गल कुठे गल काही नेम काढतोय. त्यांनी नेम काढतो सुधारले कधी रे. नाही मला भावी कोण करणार. ताली आली की ओ आली. काय म्हणतेस वहिनी. तू मला ओवाळणार. आवडेल मला. आनंद होणार. आनंद होणार. हे वहिनी तू गाणं म्हणशील. सोनियाच्या साठी उजळलेल्या ज्योती वाईचे भाऊ राया रे मोहिनी म्हणशील ना तू. चालेल. वहिनी मला भाऊबीज करणार. वहिनी मला भाऊबीज करणार. मला की ना आनंद होणार. वहिनी मला भाऊबीज करणार. तुझ्यासारखा मेकअप करायचा स्प्रे मारायचा मला. बरं चल येतेस ना माझ्यासोबत. हे बघ तू वर्ग मागे घेऊच नकोस. तू 100% निवडून येणार बघ. अगं बायको कुणाची आहे. तुझ्याविषयी मला एवढी खात्री तर असणारच ना. तुझ्या पाठीशी मी एवढा पहाडासारखा उभा असताना तुला किती काळजी. व्हिडिओ
दे बघू. अहो तुम्हीच ठेवलात ना. प्लीज जाऊन जरा घ्या ना. मलाही जायचं लेट होतंय. मला तयारी करायची आहे. तुम्ही प्लीज जरा जाऊन हाताने घ्या बघू. बर. कुठे ठेवली आहे साडी पिशवी? जरा तयार होऊन देत नाही. थांबा आले. अहो तिथेच ठेवली होती. कुठे आहे साडी? सारं पाहिलं पण कुठेच नाही मिळत आहे साडी. अहो माझी बॅग आणि कपाट तुम्ही स्वतःच्या हाताने नीट पाहिलात ना. मग साडी पिशवी कुठे गेली? तिथेच होती. कपाटाने खाल्ली की दाराने गिळली? तुम्ही माझ्यावर संशय घेताय का? ते सांगा आधी मला. तिथेच ठेवली होती. नाही मिळत आता तर मी काय करू त्याला? आणि तसंही या घरात आपण दोघेच राहत नाही. मी तर ही माणसं राहतात म्हटलं. काय म्हणायचं तुला? म्हणजे अण्णा, चिन्मय, विकी याने चोरी साडी? मला काय म्हणायचं तुम्हाला चांगलंच कळतं. विकी एक अट्टल चोर आहे. तो आपल्या मुलीतून काही करून देऊ शकतो. तुम्ही जेव्हा स्वतःच्या डोळ्यांनी पाहाल ना तेव्हाच तुम्हाला खरं वाटेल. तू शुद्धीवर तरी आहेस ना? हो मी शुद्धीवरच आहे. सानिका, उगाच त्यांच्याविषयी माझ्या मनात संशय निर्माण करू नकोस. मी का संशय निर्माण करू? वहिनी वहिनी पिशवी. घ्या. वहिनी पहा. तू चोर कुठला? हरामखोर? घरात चोरी करतो? अण्णा, अण्णा बाहेर या. अण्णा, काय झालं ओरडायला? कशाला ओरडतोय? पहा, तुमच्या या विकीने भाऊबीजेसाठी आलेली साडी चोरली आणि अशा अनेक चोऱ्या तो या घरात करतोय. तो चोरतोय आणि तुम्ही निवडपणे बसून तो चोरतोय ते खाताय. विकी चोऱ्या करत नाही तर विकीच्या माध्यमातून तुम्ही चोऱ्या करताय. तुम्ही चोर आहात. हो, मी चोर आहे. मी तो चोरतो आणि आम्ही खातो. अरे वेगळा होऊन एक दिवस नाही झाला. आयुष्यात चोऱ्या करूनच तुम्हाला एवढे लहानाचे मोठे केले रे. पाहिलं तिचा? अगं या माझ्या घरात मी आज चोट फिरलोय. अहो सासरे बुवा, किती काय सांगितलं? सासऱ्यांचं रडून काय मिळणार आहे? त्यापेक्षा तुमच्या या वेड्या मुलाला चांगला वळण तरी लावा. चला हो. अण्णा नाही चोरी केली. तू बाय खोटं बोलतोस तू? नाही अण्णा, वहिनी मला भाऊबीज करणार होती. मी नाही चोरी केली अण्णा. तू खोटं बोलतोय. माझ्या नावाला काळीमा भासतोय. अरे हे दिवस पाहण्यापेक्षा जन्मतात गेलं तसं नाही. ही साडी तुला वापस घालणार होती ना? घे ही साडी घे. अण्णा मी नाही चोरी केली. अण्णा मी नाही चोरी केली. अण्णा मी नाही चोरी केली. निघायला हवं. नमस्कार जावई बापू. हो मामा या. ते भाऊबीजेचा चाललाच वाटतं. हो. काल दिवाळी घरी सामान लावण्यात वेळ गेला. आज भाऊबीज जातात. कशी आहात? तुमच्या भाषेत सांगायचं म्हणजे एकदम कम्प्लीट बघा. कालचा दिवस सामान लावण्यात गेला. तुमची
भाजी उठली की नाही? कुठली सभेची तयारी चालू आहे. बरं मामा काय म्हणते आपली जनता? जनता काय म्हणणार? पैसा देखो तमाशा देखो. काय ते व्यवस्थित करा. मी सुद्धा प्रचाराला येत जाईल. यायलाच हो. तुम्ही बसा, मी जरा बाहेर जाऊ. या मी वाट बघतो. या. भाजे ए भाजे मामा तुम्ही किती वाजता? आत्ता आलो. मामा हा? प्रचाराला आतापर्यंत किती खर्च झालाय? पण निवडणुकीमधल्या आधी भाजी पैसा हा लागणारच. म्हणजे पैसा दिल्याशिवाय मतदान करून मुकवणार कसं कंप्लीट. मामा पंतांनी काय केलं माहिती? बंद बसलेत खेळत आपल्या मुलांबरोबर. जुली झालीत ना जुली. एक अजय आणि दुसरा विजय. आणि विराट पंतांची एकदम शॉमले ना. मामा मी त्यांच्या कुटुंबाबद्दल नाही विचारत. पंतांनी प्रचाराला आतापर्यंत किती खर्च केलाय, ते जे पैसे देणार होते त्याबद्दल विचारते. माझे पंतांनी एक पैसा सुद्धा दिला नाही. म्हणजे आतापर्यंत पंतांनी फक्त आपल्याला पोकळ आश्वासन दिली. तू रागावू नकोस. काय माहितीये पंत कंप्लीट संसार लढवले. त्यांचा सामना आता एका टोपीजवळ नाही, 2 टोपीजवळ आहे ना. 2. पण तू काळजी करू नकोस. तू ये सावकाश. मी सभेची तयारी करतो. हा म्हटलं माझे हे सावकाश. पाली देऊ आत्ता बोल बोल. मी इथं नाट्य जे काय पुढं पुढे येऊ. खाली खाली गावच्या मंदिरात. आता का बैठक चालू आहे. हा आलो पाण्याला घेऊन येतो. एकदा ते 1 करोड तिकडचा कॉल आला होता. उद्या पाली आदित्य सांग थोड्या वेळा जाऊया. बोललो तर इथे नाटक चालू. तू पालीचा आहे काय माहिती. मी जरा हो मॅडम. तुम्हाला तिथे हे सांगितलं ना महेश नाही माया. काय बोलायचं मला. तू उमेदवारी मागे घे. ते शक्य नाहीये. हे बघ विचार कर, नाहीतर मला ऑर्डर आहे तुला बोलवायची. तू सारखा सारखा माझ्याकडे इथे येऊ नको. नाही तर लोकांचा गैरसमज होईल आणि माझ्या नावाची बदनामी होईल. नाहीये. मग मी न यायला इथे किती देणार? 1 पेटी की 1 कोका? पैसे दिले तर ते तू काय बुडवणारच ना. जुगारच खेळतो मी. तू फक्त पैसे दे. विषय खतम. हे लवकर पैसे. नाही देणार पैसे. आणि तू कोणासाठी काम करतोस रे? माझ्यासाठी सूड घेणार आहे तुझा. पैशासाठी मला फसव शुभम सोबत लग्न केलं. माझं प्रेम विसरली. चल आपल्या प्रेमाचं गुपित सांगू शुभमला. चल घे लवकर पैसे. नाही देणार. काय करशील? काय म्हणालीस? तू देणार नाहीस?
माझ्याशी ककारपणा केलास ना तर त्याचे परिणाम भोगावे लागते तुला. तू समजलीस? बाप बाई झुकार गुदमार दरोडे या साऱ्या व्यसनात माझ्या मनाला बाप हा शब्द थांबवू शकत नाही. मी तुला धमकवतो, तुझ्याकडून पैसे घेतो म्हणून पाप करतो. पण 1 वर्षापूर्वी सतीचं वाण घेतलेली माणसं बाजार बसण्यात पैसे गोळा करण्यात तंग झाली. लग्न लोभाचे तिला स्वर्ण वाटले म्हणून तुझ्यासाठी लोक इस्त्री केलेले कपडे घालतात. हे पाप करत नाही. सांग ना, मग तू तरी काय करतेस? सगळं सोडून दे आणि चांगल्या माणसासारखा वाग. सुखी होशील. नाही, आता मला प्रत्येक वेळी फक्त पैशाची गरज असते. फक्त पैसा. पैशाशिवाय काही चालत नाही. अगं पैसा हातात असला की उपभोगाची इच्छा सर्व पक्ष राक्षसांचे माझ्या मनात निर्माण करतात. मग मी तुझं प्रेम विसरतो, माझ्या आयुष्यातली दुःख विसरतो, वेगळ्या जगात वावरतो. मग पैशाच्या खणखणाटातून नाचणाऱ्या बाईच्या पैंजनाचा आवाज ऐकतो. चुम 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 चुम. भान राहत नाही, मन आवरत नाही. सुखाला सावलेले शरीर वाटत करून उठत. तुला काहीतरी गैरसमज हे तू मला उपदेशाचे दिवस मागितले. तुला जीवन करायचंय ना, चालले लवकर पैसे. नाही देणार. काय करशील? हे जीवन करायचंय ना, दे लवकर पैसे. तुला कळत कसं नाही? तुला फॉर्म मागे केव्हाच नाही, आता नाही, अजून खूप वेळ आहे. तेव्हा पुन्हा भेटू. बाय. सोडणार नाही तुला. पुढचा ऐकून घेतला नाही 30 नाही ते लेवल आहे. अरे बाबा नजीब मन आपलं
गणू गणू पाडव्याला छत्री नाही तर या दिवाळीत आपल्या कपडे भिजून दिवाळा निघाला होता. छत्री दिली ना आपल्याला छत्री दिली की नाही आपल्याला छत्री दिली की नाही आपल्याला त्यांनी छत्री दिली ना तेव्हा कसा बघत होता आपल्याकडे डोळे मोठे मोठे करून लय जाम दिसते बघ उलटी मला वाटत हे हो पोटात गेली ना बाहेर काढायची नाही बाहेर काढायची नाही गरज ना कसं बोल 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 फिरताय हे घर आहे ना हे घर कोण फिरत नाहीये अरे पृथ्वी आहे ना पृथ्वी पृथ्वी तुझ्या भोवती फिरते आणि त्यामुळे घर आहे ना जमा घेणार ना जमा बघ कसं सारी टेन्शन कसं गायब होत आहे. बरोबर एकदम बरोबर मला पण आज करता पुढे वाटतंय बघ मस्त बाहेर बघ कसा पाऊस पडतोय होय पाऊस पडतोय या पावसात जायचं आणि जम्बा भिजून जायचा नुसतं भिजायचं नाही नुसतं भिजायचं नाही आणि मस्तपैकी पावसात जाऊन गाणं म्हणायचं दादा मुंगे जाऊ दादा कोण केलं ढगाला लागली कवर बस ढगाला लागली कवर बस आणि बरोबर नाही हिंदी जमाय म्हणतो पोझिशन घेतोय क्या गुनाह किया के लुट गए बाबू नकोस मी तुझा भाऊ आहे तुला कुणी मारण्याचा प्रयत्न केला तर तुलाच
कशाला ओरडायला? हा कशाला ओरडताय? हराम खोरा, दारू प्याला तूच बाकी होतास मला छळायचा. अरे अरे बघा मेंटलला गेला होता ना. मी दारूच्या अड्ड्यावर दारू पियात बसला होता. हो आता इंटरव्ह्यूलाच गेलो होतो. हो इंटरव्ह्यूच्या नावामध्ये सर्व कंपन्यांनी छळवाट मांडलाय हो आमच्यासारख्या मुलांचा. अण्णा बघा ना ही सर्टिफिकेट. 10वी 70% मार्क, 15वी 80% मार्क, 12वी 75% मार्क. हो MSc फर्स्ट क्लास. कमी आहे का हे एज्युकेशन? गरीब असल्यामुळे तुम्ही एवढा शिकवला तो सर्व कंपन्यांनी सर्वात काढलाय. तरी पण नोकरी मिळाली तरी सगळीकडे जात पात मग आमचा विचार. अरे काय व्यवस्थित होईल? अरे जगायला फक्त मी त्याला मारलं तो या मार्गाला जाईल असं वाटलं नव्हतं रे मला. वाटलं नव्हतं. तुम्ही शांत व्हा, जरा विश्रांती घ्या. तुम्हाला बरं वाटेल. प्रतीक रडू नको. करू शकतो कागदाच्या होड्या पाण्यात करू शकतो की नाही शॉर्टकट पैकी. मामा इथे मला टेन्शन आलंय आणि तुम्हाला विनोद काय सुचतंय? आता टेन्शन कसलं घेते? कंप्लेट पावसाने हा मुद्दा घेऊन सभा गाजवायची. आपण त्या बसून काय करायचं सर्व सांगून आपल्या बाजूने वळवायचं शॉर्टकट पैकी. सध्या सर्व ग्रह आपल्या बाजूने आहेत तेव्हा योग्य ती पावलं आपल्या उचलायला हवी. बरं झालं आपल्या मागात एक काटा दूर झाला. मामा पोलिसांना आपल्यावर संशय येणार नाही का? तू काळजी करू नको. या जगात जर का आपली शिकार घटनांची मदत केलीच पाहिजे. तू घाबरू नको. हा मामा आहे ना तू घाबरायचं नाही. तुम्ही आहात तोपर्यंत मला कशाची भीती? तू म्हणाली होतीस की त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचे म्हणून कळवलं मी त्या हॉस्पिटलमध्ये. आज येऊन घेऊन जातील त्याला. हो सच्चे तू काही काळजी करू नकोस. सगळी व्यवस्था केले आणि आज घेऊन जातील ना.
वैताग आलाय सगळ्यांना. काय झालं वैतागायला? अगं तो चिन्मय सर्वत्र प्रसिद्ध झालाय. चिम्या भाई म्हणून ओळखतात त्याला आणि त्याचा भाऊ म्हणून सलाम करतात मला. अहो मग काय झालं? तुम्ही कशाला घाबरताय? सरळ सांगायचं तो माझा भाऊ नाही म्हणून. तुला किती जणांना सांगायचं पण? अहो शांत भाऊ, कशाला उगाच रागा करून घेताय? हे बघा, मी आज एक निर्णय घेतलाय. कोणता निर्णय? मला डिवोर्स घ्यायचं तर नाही का? काय हो, नेहमी माझी थट्टा करत असता. बरं सांग ना कोणता निर्णय घेतलाय? विकीला ट्रीटमेंटसाठी मेंटल हॉस्पिटलला पाठवण्याचा. तुला मेंटल हॉस्पिटलमध्ये? हो. अहो डॉक्टरांशी बोलणं झालंय माझं. तेच म्हणाले असं. पण अहो पण काय? त्याला बरं वाटलं, तो चांगला झाला, एवढंच ना? मग तर झालं. अहो नका काळजी करू, सगळं काही व्यवस्थित मी करतो. आणि अण्णाला सांभाळून घेऊ आपण. नाही होणार नाही. तिथे एक दिवशी नक्की बरा होऊन परत येतो. आणि आता साडी घरी परत घ्यायला म्हणून थोडं सांभाळून झाले. आणि मी ठरवलं म्हणून सगळा आरोप माझ्यावर नको. मी तुम्हाला सांगूनच केल्याची वेळ केली. त्याचा पुन्हा म्हणतील तिने माझ्या विकीला मेंटल हॉस्पिटलमध्ये टाकलं म्हणून. गाडी आली. चल लवकर त्याला घेऊन येऊ. गाडी आली. पोलीस कसं पोलीस येऊ नये तुम्ही. कुठे नेताय? त्याला गाडी घेऊन जाऊया. कुठे नेताय? अहो त्याला हॉस्पिटलमध्ये नेतोय ट्रीटमेंट देण्यासाठी. नाही नका येऊ नका त्याला. तो वेळा नाही. माझा मुलगा छान आहे तो. त्याला बरं वाटण्यासाठी नेतोय. आई सुनबाई सांग मुळे मी तुमच्या पाया पडतो. पण माझ्या विकीला नेऊ नका. अरे कोणीतरी वाचवा रे. सुस्वागतम. गल्लीतल्या महिला मंडळात तिचा नाक्यावर स्वागत करणार आहे. त्यानंतर मॅडम इथे येणार. बापू म्हणताय मग? जावय बापू
सूर्यवंशी ना आज द्यायचा होता मी काय युक्ती करून आली नाही. मग तुम्ही कसं काय केला? मी काय आता काय खाता टाकला युक्ती एकदम शॉलने 6 लाखात बनवून आणली. म्हणजे आता आपण विजयी झालो. हो आपण विजय होणार यात शंकाच नव्हती. पण पैशाचा निवेद मात्र सब्जेक्ट दाखवायला लागला. मामा तुम्ही असताना काळजी कसली? पण महेशाचा जावई बापू त्याच्याविषयी मला काही विचारू नका. तो जेव्हा गुंडगिरी करून लागला ना तेव्हा त्याचा माझा संबंध संपला आणि कृपया त्याच्याविषयी मला काही विचारू नका. सॉरी मामा मला विषय काढायला नको पाहिजे होता. या नगरसेविका मॅडम या. तुमचं मोरे कुटुंबामध्ये स्वागत आहे. भाचे आजपासून तू या घरची राणी आणि जावई बापू तुम्ही. काय म्हणालात मामा? रागावू नका हो. बघा विचार करा आता माझी भाची भाई सगळे राहत जाणार की नाही. त्यामुळे जेवण खावण बनवताना तुम्हाला मदत करायला लागणार की नाही. कशी मदत करेन मी? म्हणून म्हटलं. मामा कशाला त्यांना त्रास देताय? बरं नाही दे भाचे मी येतो. ओ जावई बापू येतो म्हटलं. मामा पैशांचा हिशोब व्यवस्थित कर. तू काय काळजी करू नकोस. तेव्हा ते हिशोब ठेवतो एकदम शॉनलेट. हा भाचे अभिनंदन. असे काय करताय? आज तू इतक्या अडचणींवरती मात करून विजयी झाली. आज मी खरंच खूप खुश आहे. तुमची स्वप्न आणि माझ्या एकट्याचा विजय नाही आपला विजय. मग या मदतीला मला काय देणार? काय मला आपल्या दोघांमध्ये तुडू तुडू धावणारा बाळ हवा. मला तू द्यायचं कबूल करा. पण आता मी खूप गप्प झाली. मला ना आराम करायचा थोडा वेळ. हे विश्रांती घेते. बरं ठीक आहे. हॅलो हा बोला. हो हो मोरे घरातूनच बोलतीये. काय कधी कसं? आता सध्या घरात कोणी नाही. कोणीही तक्रार करणार नाही. तुम्हाला जे बरोबर वाटेल तेच करा. बाय. वेडा घालवली भिकारी भीक घाला मायेने. वेडा झालो मी भिकारी भीक घाला मायेने.
डोळ्यामध्ये आसू पुसुनी पोटावरचे गाणे, मायेचा बाजार भरला रीत जगाची खोटी, मायेचा बाजार भरला रीत जगाची खोटी, मी मरणावर हृदय तोलले, मी मरणावर हृदय तोलले, गीत अजून ओठी, गीत अजून ओठी, गीत अजून ओठी. अरे अरे कशाला आळवतोस हे गाणं? अरे तुझ्याप्रमाणेच माझी अवस्था आहे रे. तुझं कोण नाही म्हणून तू भिकारी, आणि माझं सर्व काय आहे तरी तरी मी भिकारी. प्रीती, ममता, वात्सल्य हे जगातले सारे मुखवटे आहेत, मुखवटे. मनुष्य स्वतःसाठीच जगत असतो. मग आपल्या आई वडील, भाऊ अन्नापासून तडफडत असले ना तरी नाही, त्याकडे त्याचं लक्ष नसतं. हा समाजात असा आहे. खरा मानवी मूल्यांना बारका झालेला, परंपरागत जीवन मूल्यांना आंधळेपणाने पूजा करत सुटलेला, सत्याला पायदळी तुडून सत्याच्या पायावर डोकं ठेवणारा माणूस इकडे पाठ फिरवून पैशाच्या मागे फिरून सुखाच्या शोधात भटकणाऱ्या या समाजाच्या बंदिशाळेत माझी 2 मुलं अंधाऱ्या रात्री हॉटेली वाट चालताय. विकी, 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 हे विकी. अण्णा, हो अण्णा. विकी, अरे तू आलास? असे का पाहताय? मी चांगला झालो अण्णा, आणि मी शाळेत सुद्धा जातो. काय तू शाळेत सुद्धा जातोस? हे काय अण्णा, तुम्हीच ना मला हे दप्तर, यातील वह्या, पुस्तके दिली. अण्णा, असं बघताय का माझ्याकडे? मी शाळेत जातो. अण्णा, वांगेकर बाई, मुंगे बाई माझे खूप लाड करतात आणि मला खाऊ पण देतात. तू हुशार आहेस ना, म्हणून सगळे तुझे लाड करतात रे. तुला खाऊ देतात. अण्णा, परवा आम्हाला वांगेकर बाईने कविता शिकवली आणि मला नाचायला सुद्धा सांगितलं. काय तू कविता म्हटलीस? अण्णा, कविता म्हटली आणि नाचलं सुद्धा. थांबा, मला म्हणूनच दाखवतो. या बाळा तो या रे या, लवकर भरभर सारे या, मजा करा रे मजा करा, आज दिवस तुमचा समजा. वा वा, छान. आता माझा प्रश्न मिटला. आता मी शिकून मोठा होणार, पैसे कमवणार, मग तुम्ही हसत राहणार, मग तुम्ही मला शाबास म्हणणार. अण्णा, 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 विकी, अण्णा, अण्णा, माझा मुलगा. अण्णा, अण्णा, वाचवा मला, सोडा मला. अण्णा, 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 वाचवा मला. विकी बेटा, अण्णा, विकी, अण्णा, अण्णा, सोडा मला. विकी, मगाशी तू गाणं म्हटलं ते अण्णा, म्हणणार रे. अण्णा, अण्णा, सोडा मला. लवकर बरोबर विकी म्हणणार बेटा. विकी, 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 विकी. विकी,
विक्की 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 कुठे गेला माझा कुठे गेला माझा विक्की विक्की चिन्मय अरे कुठे आहात रे तुम्ही कुठे आहात विक्की शुभा तू माझ्या विक्कीला पाहिलंस का माझ्या चिन्मयला पाहिलंस का रे सांग ना मी तुझ्या पाया पडतो रे पाया पडतो माझ्या चिन्मयला शोधून आण रे चिन्मयला शोधून आण नाहीतर पोलीस पकडतील रे त्याला आणि चिन्मयसाठी माझा काही संबंध नाही रे अरे कसा झाला तरी तो तुझा पाठचा भाऊ आहे ना रे पाठचा भाऊ आहे ना भाऊ असता म्हणून काय झालं चोऱ्या दरोडेखोर मी त्याला सांगितलं नव्हतं त्याला तू माझ्या संसाराची वाट लावली तू तुझ्या बायकोच्या सोनेरी पिंजऱ्यात गुरफडून गेलात रे गुरफडून गेलास त्या सोनेरी पिंजऱ्यात गुरफटल्यामुळे ना नुसता तू पाळीव पोपट्याप्रमाणे बोलतोय पण तू भरारी घेऊ शकत नाहीस ना अरे किती स्वप्न रचवली होती मी माझ्या संसाराची पण तुझ्या बायकोने ती मोडली घरात पाऊल टाकतात भाबडीच्या काट्यावर पाय ठेवावे ना भास होतो रे मला कसा भास होतो मला खरकट्याच्या पत्रावरच्या तुकड्याचाही मान नाही रे मान राहिला नाही तू मात्र तिच्या हाताचं मांजर होऊन पाहतोय नुसता काय बोला तुम्हाला म्हटलं सगळं ऐकून घेईन मी फुकट मिळताय त्या बसून का नाही तर चालते वा शुभम दादा वा छान अरे त्यांचा असा छळ करण्यापेक्षा घरात जा एखादा चुरा घेऊन ये आणि ठार मारून टाक त्यांना म्हणजे एकदाची कटकट नाहीशी होईल आणि त्यांना देखील समजेल की अशा मुलांना जन्म देण्यापेक्षा ना अगदी निपुत्रिक राहिलेलं बरं तुला यामध्ये पडायची गरज नाही समजलं तू बोलू नकोस रे काही बोलू नकोस बायकोच्या प्रेमात आंधळा झालाय रे आंधळा झालाय त्याला वाटतं मी म्हातारा आहे लुळा पांगळा आहे त्याच्या डुंगणावर लाथ मारली ना की तो जाईल आणि परत येईल पण नाही बंद कर असं होणार नाही शुभम दादा अरे तुला अगदीच कसं नाही रे कळत प्रीतम दाराजवळच्या कुत्र्याने दाराजवळच उभं राहावं हो घरात शिरण्याचा प्रयत्न करू नये हो माहिती आहे मला पण कुत्रा हा जनावर असला ना तरी तो आपल्या मालकाशी प्रामाणिक असतो तुझ्यासारखा कृतज्ञ नाही माझ्या घरातून आणि तुला एवढी त्यांची काळजी वाटत असेल ना तर यांना घेऊन घराबाहेर हो जाणारच आहे आम्ही त्यांना घेऊन पण तू लक्षात ठेव आयुष्याच्या वाटेवर चालताना नेहमी व्यवस्थित चाल नाहीतर नंतर पश्चाताप करण्याची वेळ येईल तुझ्यावर अरे या पोराला कळत कसं नाही रे हे जगात आपल्या आई वडिलांमुळे देतात मग म्हातारी झाल्यावर त्यांना घराबाहेर का काढतात शांत व्हा मी आहे ना तुम्ही काही काळजी करू नका सर्व मुलं जर तुझ्यासारखी असतात ना तर या भाषांच्या दुनियेत आमच्यासारख्या म्हाताऱ्यांना आश्रमाचा मार्ग
पत्करावं लागलं नसता रे नसता. चला अण्णा, तुम्ही माझ्या रूमवर चला, मी तुमचं सामान घेऊन येतो. गीता काय झालंय? चल चल, आता इथं राहून उपयोग नाही. आपल्याला गेलंच पाहिजे. आपल्याला गेलंच पाहिजे. शुभम चिन्मयचा पत्ता हवा आहे. ते लपवून ठेवलाय, त्याला बोला ते लपवून ठेवलाय. इन्स्पेक्टर काय बोलताय तुम्ही? मी कशाला त्याला लपवून ठेवू? हे कशाला लपवून ठेवू? हे निवडून येण्यासाठी कामोतांचा खून केलाय, त्या चिन्मयला सुपारी देऊन, आणि काय कशाला लपवून ठेवू? इन्स्पेक्टर, उगाच मला नाहक त्रास देऊ नका. तो माझा कोणी नाही. अरे कोणी नाही, तुला स्वतः खून केला आणि तेव्हा आला अपराध. इन्स्पेक्टर, याचे परिणाम तुला माहित आहेत का? उगाच मला वेगळी जाऊ नका. लावा लवकरच सापडेल आणि खऱ्या सूत्रधाराला शिकाही मिळेल. आणि खरा सूत्रधार दुसरा कोणी नसून तुम्ही स्वतः. इन्स्पेक्टर, हे वागले कोकणी बोलली तुझी? आता मला विचारत होतीस ना? बघ आलो तुझ्या समोर. काय करणार आहेस? मान मला. या दोघांना गप्प गेलोय, त्यांचा आवाज गप्प करून ठेवलाय. बाबला मग चैनी निघालो आलाय, त्याला पण ती तुझ्या मुलाचा आवाज. प्लीज रे, प्लीज माझ्या मुलाला काही करू नको. माझ्या घरच्यांना ढाल करणार काय चल ठीक आहे, घेऊन जा रे. चल आता यांना नाही बरं केलंय. आम्हाला काय माहिती? तूच काढला असतील अण्णा घराबाहेर. आणि हराम कोण? चिन्मय, तुला खांदेड्याशिवाय जाऊ नको. का वाईट वाटलं? बरोबर, बायको आहे ना तुझी. पण तेव्हा आम्हाला बोलवली ना, तेव्हा तुला काहीच वाटलं नाही. ओ आत्ताच्या आता माझ्या एकावर चालतं व्हायचं, कळलं ना? हे कुणाला बोलतेस? आले हराम कर. इथंच देव वाजू टाकी ना. बापाचं घर आहे काय? अय्या, माझा बाप पाहिला. चिन्मय, प्लीज तू इथून निघून जा. आता तुझं जग वेगळं आहे आणि आमचं जग वेगळं आहे. का वाटते माझी? डायरेक्ट मारतो लास. दादा चल, तू असं वाटशील असं वागलं नव्हतं रे मला. माझ्या त्या लाडक्या विकण्याच्या वेळेच्या हॉस्पिटलमध्ये टाकलं. अरे तो बरा होण्यासाठी टाकलं ना.
वा दादा वा. अरे तो बरा होण्यासाठी की मरण्यासाठी? अरे दादा की त्या वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये सभासद राहून तो वेडा झाला आणि मनस्ताप सहन न झाल्यामुळे त्याची पंख्याला गर्भात लावून आत्महत्या केली रे माझ्या व्यक्तीने. आत्महत्या केली. अरे अरे पण आपण असून सुद्धा एखाद्या बेवारच्या जागात फेकून दिला रे माझ्या व्यक्तीला. त्याने फेकून दिला. अरे मग त्यांनी सांगितलं का नाही रे आपल्याला? अरे सांगितलं. तुझ्या या कायदाशीर बायकोने ना तुला सांगितलं नाही. सांगितलं नाही रे तुला. चिन्मय चिन्मय एकदम असं घाबरलं का? मी तुझा अपराधी आहे रे. मी अपराधी आहे तुझा. काय म्हणतोय? अण्णानं मी माझ्या रूम वरती नेलं होतं. मग त्यांना खायला आणण्यासाठी थोडा वेळ बाहेर गेलो. तीच संधी साधून अण्णाने धावत्या रेल्वेकडे उडी मारली रे. नाही माझी पारुषात मला विचारल्याशिवाय घेतच नाही. राजे महेश नाही माया काय बोलायचं आपल्याला. मी कुणाचाही मुलगा नाही, कुणाचाही बेटा नाही. फक्त सुडाने बहिणीला उद्ध्वस्त करणं माझं काम आहे. पोरा तुझं हे धबधबी जीवन मला पावत नाही रे. तुम्हाला जर माझी एवढीच काळजी वाटत असेल तर एक काम करा. मला जेव्हा पोलीस पकडत असतील तेव्हा मला पोलिसांच्या हाती लावून देऊ नका. मला कुत्र्याच्या मोठीनं म्हणू नको. मी म्हणाले राजा आहे, राजासारखं मरण द्या. एवढं फक्त वडील म्हणून कर्तव्य करा बस. आई पोरा तू असा म्हणणार नाहीस. मी तुला वाचवे. तू चांगला होशील. मी तुला वाचवे. मी मोठा वकील करे आणि वाचवेन तुला. चल चल मी तुला योग्य तो मार्ग उचलवतो. चल 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 ये चल. काय बोलत पाण्याचा लोंढा पडतो. हेच त्यांचे सानिका, हे सानिका, काय झालं? माझी फाईल कुठे आहे? अहो असेल तिथे घ्या शोधून. कुठे आहे ती शोधून दे. अहो नाही सांगितलं सारखं हे असेल तिथे ती बघा धमकी आहे तुम्हाला. प्रचार राजकारण या पलीकडे काय येतंय तुला? संसार घराकडे लक्ष नाही तुझं. अहो आणखीन काय करू मी? काय करतेस? सारख्या प्रचार करा. घरात कधी असतेस? माझ्यासाठी वेळ देतेस कधी? अहो काय झालंय तुम्हाला? वाट लागली माझ्या संसाराची. सुखाच्या शोधात आयुष्याचा साडी पाठ करून घेतलाय मी. तू वाट लावलेस
त्याची? मी वाटलं की अहो काय बोलताय काय शुभम तुम्ही हे? नाहीतर काय? अगं माझं होणारा बाळ पाहिलं तू? काय मूल लावलंय? मूल हे आजच्या युगात सामाजिक कटकट आहे, कटकट. आणि मी तुम्हाला किती वेळा सांगते की मला मूल नकोय. मूल हे आजच्या युगातील कटकट? हो, कटकट आहे. सांग ना. मूल हे आजच्या युगातील कटकट आहे? अगं त्याच्या युगात मातृत्वाला धोका दिलाय तू. पण अजून वेळ दिलेली नाहीये. सानिका, वेळ केव्हा निघून गेली आहे. माझी प्रेमळ सानिका, तिचा तो अंग वर फुलवणारा, मग मनातील पाखऱ्या जागी करणारा, मुख्या संगीताने साऱ्या संसाराचे दुःख विसरायला लावणारा स्पर्श येत्या 10 वर्षात किती वेळा दिलायस ग? सांग ना. सारखे तुझे राजकारण, मीटिंग, या प्लेटने काय दिलेस मला? आज जो मान सन्मान मिळतोय ना तो फक्त आणि फक्त माझ्यामुळे. त्याने काय प्रतिष्ठा होती हो तुमची? प्रतिष्ठा? कसली प्रतिष्ठा? आपल्या घरातल्या लोकांना बाहेर काढून त्याचा जीव घेण्याची प्रतिष्ठा? असली प्रतिष्ठा तूच निर्माण कर आणि मला पैसे दे. कसले पैसे? आणि कुठे जाताय तुम्ही? दूर, अगदी दूर, तुझ्या शोधात. माझ्या अपराधाचा प्रायश्चित्त घ्यायला चाललोय मी. तू पैसे दे. 5 लाख रुपये ठेवायला दिले होते ते दे. ते पैसे मी प्रचाराला वापरते. अगं चांडाली काय केलं? सगळे पैसे प्रचाराला वापरले. अगं जा, तोंड घेऊन जा. मला तुझा तोंडही व्हायचं नाही आता. शुभम, It's a good, serious situation. It's a serious life. काय रे माहिती देणार रे काय विषय काय माहिती गाणं विसरले ती सगळी पण मारायला लागलेली आहे. मामा या आणि भाजीला प्रचाराला घेऊन जा. जावई बापू आज रागावलेले दिसतात. हो रागावलोय आणि तुम्ही जास्त बोलला तर
हो एवढे रागावतोय कशाला हा? माझी भाची दिवसा दुसऱ्यावर फिरत असती ना ती रात्री कंप्लीट तुमच्यावर असते ना काय होता हे माझ्या आयुष्याची रात रंगोळी केला संसाराच्या चिंगड्या केला अरे मामाय की चकोरी मामाय आणि आता तुम्हाला जर वाटत असेल ना आम्ही दोघं सुखी व्हावं तर तिला सांगा रेल्वे स्टेशनला मी वाट बघतोय जा पुरुषार मी काय जाऊ देणार नाही मी माझा दूर घेणार एकदम शोले पोटाच्या अगोदरच माझी पोरे मी काय जाऊ देणार नाही तू काय काळजी करू नकोस मी त्याची त्याचा दातोड व्यवस्थित घेऊन येतो दे पैसे देते मी त्याला व्यवस्थित घेऊन येतो मामा मायासारखा इथे येतो असं आम्हाला समजलंय मायाचा शांत व्हा रडू नका काय झालं अहो तो माझ्यावर सूड उपायचा प्रयत्न करतो सूड कसला सूड बोला बोला काय झालं माया हा माझ्याच नावाचा मुलगा आहे त्याचं प्रेम होतं माझ्यावर पण मी लग्नास नकार दिला म्हणून माझ्या आयुष्याची राख रंगोळी करण्याचा सूड उगवतोय होतो हे तुम्ही खरं सांगताय अगदी खरं हॅलो हा कोण बोलताय कुठे कधी हा बिल्डिंग लावा आज तेच कामाला आहे फोकस चालेल ना येतो मी येतो मी चलाक असलीस ना तरी आज मी जिंकलोय आणि तू हरलेस. तू काय बोलतोस ना मला खरंच काहीच कळत नाहीये. तुला सुख होतं ना, सुखाच्या शोधात फिरत होतीस, मला फसवलंस, माझं आयुष्य बेचैन केलंस. होऊ दे, पण तुझं तरी आयुष्य काय झालंय? काय झालं म्हणजे काय म्हणायचं तुला नेमकं? विकी मेला, सासरा मेला, चिरमाईचा गेम होतोय खाली.
तुझी बघ बघ इन्काउंटर बघ बघ इन्काउंटर पोलिसांना सांगायला गाड्या जाऊ दे. अगं हे काय रागू नकोस. अजून एक बातमी आहे. तुझ्या वरिष्ठांनी मला एक काम दिले. कसलं काम? कोणी दिले? सांग ना काय काम दिले? तुझ्या नवऱ्याचा खेळ वाजवणार आपली बरं काय? नाही असं काही करणार नाहीये. खोटा बोलतोयस तू. हे खोटं. सांग हे खोटं आहे? मोठं नाही सत्य आहे. आज माझा इन्काउंटर झाला तरी चालेल पण तुझं आयुष्य बरबाद करणार. हे घे आणि संपून टाक तुझं आयुष्य. हे घे. पैसा मिळवण्यात माझा मुलगा गुंड झाला. माझा मुलगा गुंड आणि मी शब्द बसणार. असे तेव्हा चढवलं चूड घ्यायचा म्हणून बघतच ना या हाताने ठाण मारलं मी माझ्या पोराला. हाताने आता तुला काय तोडणार नाही. तुझ्या प्रेमात तो अक्षरशः मिळणारा होता पण ते तुला कळलंच नाही. पोलिसांच्या हाती लागून सड झाल्यापेक्षा मारलं त्याला. बघतच ना माझा मुलगा वाघ होता वाघ. त्याला कोण्या कुठल्या तत्व मरण नको होतं म्हणून मारलं. एक खून केला तरीही फाशी. दोन खून केले तरीही फाशी. म्हणून मारणार तुझा खून करणार पाहिजे. होय माझा सूड घेणार. आज माझं मन शांत होणार पाहिजे. तुला काय मी आता सोडणार नाही. मारणार पाहिजे. पाहिजे
दिसते का कुणी मला सुख हवंय मला सुखामुळे मी माझ्या संसाराची राख राखतोय कोणासाठी जगू आणि कशासाठी जगू मलाही जगण्याचा काही अधिकार नाही काही साध्य करू शकत नाही मॅडम मला माफ करायचे मला माफ करायचे त्याच्या मुलात येऊन काय करू मी सगळ्यांना गमावलंय. मला माफ कर. मॅडम हे वाचवलंय तुमच्या नवऱ्याला वनवन करतो त्या हाती काहीच लागत नाही आणि शेवटी होतो ना पश्चाताप किंवा निर्णय तुमचा आहे.